पहिला शब्द जो बाळ शिकतो तो म्हणजे माता. मातापेक्षा सुंदर, प्रेमळ आणि आभारी असा कोणता शब्द आहे का? जेव्हा कधी माझ्यावर कठीण वेळ येते तेव्हा जी व्यक्ती सर्वात प्रथम माझ्या मनात येते ती माझी माता असते, जी नेहमी माझ्या पाठीशी असते आणि मला प्रोत्साहन देते. जरी ती वाऱ्याने आपली भूक भागवत असली तरी ती नेहमी आपल्या मुलांना रुचकर अन्न खायला घालते. जरी ती काठीप्रमाणे पातळ होत चालली आहे पण तिला फक्त आपल्या मुलांची काळजी आहे. तिच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. माता, तू प्रेम आहेस. जर हे आपल्या मुलांसाठी असेल तर माता सर्व काही करू शकतात, अगदी आपल्या प्राणाचा देखील त्याग करू शकतात. एक माता ऑक्टोपस आपले अंडे उगवणे आणि ते जगात येण्यापूर्वी कधीही गुहेतून बाहेर पडत नाही. असे यामुळे कारण की तिला दाटपणे चिकाटलेल्या 1,00,000 अंड्यांना कुजण्यापासून रोखण्यासाठी अंड्यांभोवती हवा फुंकावी लागते. जेव्हा अंडी उगतात तेव्हा माता ऑक्टोपस आपल्या सर्व शक्तीनिशी आपल्या नवजात बालकांना पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलते आणि मग ती मरून जाते. माता सम्राट पेंग्विन, जिने परिश्रमपूर्वक अंडी घातली, ती अंड्याचे पालनपोषण करण्यासाठी खूप थकली आहे, पण तिच्याकडे विश्रांतीसाठी वेळ नाही. तिला -60 डिग्री सेल्सिअसच्या प्रचंड थंडीला तोंड देत समुद्राकडे चालावे लागते, म्हणजे तिला आपल्या पिल्लांना चारण्यासाठी मासे पकडता येतील. स्ट्रॉबेरी विषबाण बेडूक नखाप्रमाणे लहान आहे. जेव्हा त्याची अंडी बाहेर पडतात आणि पिल्लू बनतात तेव्हा माता बेडूक एक एक करून आपल्या पिल्लांना पाठीवर घेऊन प्रवासाला निघून जाते. ती आपल्या पिल्लांना वाढवण्यासाठी एका सूक्ष्म झऱ्याकडे घेऊन जाते जो एका उंच झाडावर असतो. एक माता बेडूक मोठ्या ऊर्जेचा वापर करून झाडावर चढते. हे एका बाळाला पाठीवर घेऊन एम्पायर स्टेट बिल्डिंगवर चढण्याइतकेच अवघड आहे. मात्र माता बेडूक प्रत्येक पिल्लाला झाडावर घेऊन जाते जे त्यांच्यासाठी सुरक्षित असते. या छोट्याशा सजीव प्राण्यामध्ये देखील महान मातृप्रेम आहे. मातृप्रेम खरोखर रहस्यमय आहे. मातृप्रेमाचा स्रोत काय आहे जो मातांना त्या सर्व दुःखाकडे दुर्लक्ष करण्यात सक्षम बनवतो जर ते त्यांच्या मुलांसाठी आहे? संशोधन आपल्याला सांगते की मातृप्रेम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या संप्रेरकांच्या समतोलाशी सुसंगत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मातृप्रेम ही प्रजातींचे जतन करण्याची जन्मजात प्रवृत्ती आहे, जे काही शिकलेले नाही तर भाग्य आहे. त्यांचे म्हणणे आहे की मातृप्रेम प्रजातींच्या रक्षणासाठी वारशाने दिले जाते. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. पहिली स्त्री हव्वा हिच्या नावाचा अर्थ जीवन आहे. आपल्या मुलांना जीवन देणे हे एका माताचे भाग्य असते. म्हणूनच जरी तिला आपला जीव द्यावा लागला तरी देखील एक माता आपल्या मुलांना जीवन देते. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. पृथ्वीवरील मातांना स्वर्गीय माताच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेले आहे. मातृप्रेम स्वर्गीय माताच्या महान प्रेमाला दर्शविणारी सावली आहे. जसे पिता परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच माता परमेश्वराचे अस्तित्व आहे असे तुम्हाला वाटते का? जैविक दृष्ट्या हे नैसर्गिक नाही की नर आणि नारी अस्तित्वात असावे. असे असले तरी आपण नर आणि नारीच्या अस्तित्वाला एक निश्चित कारण मानतो, कारण की आपल्या सभोवतालचे बहुतेक जीव लैंगिक पुनरुत्पादनाचे पालन करतात, म्हणजेच पिता आणि माताच्या अनुवांशिक सामग्रीच्या संयोगाने एक नवीन जीव निर्माण होतो.
आणि तो पुढच्या पिढीसाठी सोपवला जातो. वनस्पती, कीटक आणि बुरशी देखील आपल्या माताकडून जीवन प्राप्त करतात. पण एक पिता आणि माताच्या माध्यमातून संतानांना जीवन देण्याची ही पद्धत उभयलिंगी पुनरुत्पादनापेक्षा जास्त धोकादायक आहे. असे यामुळे आहे कारण की त्यांना आपल्या पिल्लांना जन्म देईपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागते आणि प्रजननाच्या फायद्यासाठी बनवलेले त्यांचे रंगीबेरंगी पिसे आणि गीत अनेकदा त्यांचा जीव धोक्यात घालतात. असे असले तरी सर्व सजीव आपल्या मातांच्या द्वारे जीवन का प्राप्त करतात? तू सर्व काही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले वा अस्तित्वात आले. माताकडून जीवन प्राप्त करणे ही परमेश्वराची इच्छा आहे. मग परमेश्वराने सर्व प्राण्यांना त्यांच्या मातांकडून जीवन प्राप्त करण्यासाठी का निर्माण केले? परमेश्वर आपल्याला दाखवू इच्छित होते की जसे आपले शारीरिक जीवन आपल्या शारीरिक माताद्वारे आपल्याला दिले जाते, तसेच आपल्याला सार्वकालिक जीवन आपल्या स्वर्गीय माताद्वारे दिले जाते. प्रत्येक जीव फक्त तेवढेच जगू शकतो जेवढे आयुष्य त्यांना त्यांच्या माताकडून मिळाले आहे. म्हणून सार्वकालिक जीवन फक्त माता परमेश्वराद्वारे दिले जाऊ शकते ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. परमेश्वर फक्त पित्याच्या स्वरूपात अस्तित्वात नाहीत. जर पिता परमेश्वराने मनुष्याला एकट्याने बनवले असेल तर त्यांनी म्हटले पाहिजे होते, माझ्या प्रतिरूपाचा व माझ्याशी सदृश असा मनुष्य मी करीन. मात्र बायबल आपल्याला शिकवते की परमेश्वराने मनुष्याला परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण केले, नर आणि नारी असे त्यांना निर्माण केले. ही वस्तुस्थिती की जेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले तेव्हा नर व नारी निर्माण केले गेले, हा पुरावा आहे की परमेश्वराचे नर स्वरूप पिता आणि परमेश्वराचे नारी स्वरूप माता अस्तित्वात आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या. बायबलच्या शिकवणींचे पालन करून ख्रिस्ती लोक परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता म्हणत आले आहेत. मग आपण परमेश्वराच्या नारी स्वरूपाला काय म्हटले पाहिजे? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. भौतिक जगाची निर्मिती आपल्याला आत्मिक जग दाखवण्यासाठी करण्यात आली आहे. परमेश्वर ज्यांनी आपल्याला पृथ्वीवरील पवित्रस्थानाच्या माध्यमातून स्वर्गीय पवित्रस्थान दाखविले, आपल्याला सांसारिक कुटुंबाद्वारे स्वर्गीय कुटुंब देखील प्रगट केले. सांसारिक कुटुंब ज्याला परमेश्वर एका सावलीच्या रूपात दाखवितात, त्यात एक पिता, एक माता, भाऊ आणि बहिणी असतात. मग स्वर्गीय कुटुंबामध्ये काय काय समाविष्ट आहे? येशूने आपल्याला शिकवले की आपल्याकडे आपल्या आत्म्यांचा पिता आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या. शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? ज्या प्रकारे आपण आपल्या शारीरिक पिताचा आदर करतो, त्याच प्रकारे प्रेषित पौलाने आपल्याला आपल्या आत्म्यांच्या पित्याबद्दल त्यांच्या संतानांच्या रूपात आपले कर्तव्यांचे पालन करण्यास शिकवले. सांसारिक कुटुंबामध्ये संतान आहेत. स्वर्गीय कुटुंबामध्ये देखील संतान आहेत, जे पृथ्वीवरील कुटुंबाची वास्तविकता आहे. मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. सांसारिक कुटुंबामध्ये जे स्वर्गीय कुटुंबाची नक्कल आहे, संतानांकडे माता असतात ज्यांनी त्यांना जन्म दिला. त्याचप्रमाणे स्वर्गीय कुटुंबामध्ये सार्वकालिक जीवन देणारी स्वर्गीय माता आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. माताशिवाय कोणतेही जीवन जन्माला येऊ शकत नाही. याप्रमाणे आपल्या आत्म्यांच्या माताशिवाय सार्वकालिक जीवन नाही. आता
माता परमेश्वर जगभरातून आपल्या संतानांना बोलावत आहे. आत्मा व वधू म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येवो. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. माता शिवाय जीवन नाही. कृपया जीवनाचा उगम स्वर्गीय माताकडे या आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करा, म्हणजे तुम्ही स्वर्गाच्या राज्याला प्राप्त करू शकाल. चर्च ऑफ गॉड मध्ये या, जेथे माता परमेश्वर निवास करतात. या युगामध्ये आपण फक्त तेव्हाच सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो जेव्हा आपण माता परमेश्वरावर विश्वास ठेवतो.